जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. काकांचं म्हणणं सतत असं राहायचं की शिक्षणामुळे समाज सुधारतो, विद्यार्थी सुधारतात. यात देही यात डोळा, पाहिन आनंदाचा सोहळा. आम्हाला आनंदाचा सोहळा बघायला मिळतो आहे. हाच तर खरा शिक्षकाचा आणि त्यांना जन्म देणाऱ्या आईवडिलाचा हाच खरा आनंद असतो. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते ज्यावेळेस चर्चा करतात, कोणाला सल्ला देतात, त्यावेळेस एखाद्या विषयावर त्यांचा निर्णय अगोदरच झालेला असतो. परंतु ते समोरच्या माणसाला न दुखवता त्यांचं शांतपणे ऐकून घेणार. माणसाला असं वाटतं की आता ते पूर्णपणे ते सांगतायत ते स्वीकारणारच, कधीही जाणवणार नाही. त्यांना सर्वात अगोदर ओळखलं असेल तर मीच. महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील जनसामान्यांच्या समस्या असो किंवा सरकारी कामकाजामध्ये दूरदृष्टीने होणारे तांत्रिक सकारात्मक बदल, ही गोष्ट आहे एका IAS अधिकाऱ्याची, ज्यांची खरी शक्ती त्यांच्या शांत निश्चयात आहे. त्यांची काम करण्याची पद्धत पाहून हे सिद्ध होते की सर्वात मोठा बदल नेहमी मोठ्या आवाजाने नव्हे, तर सर्वात शांत आणि समर्पित हृदयांनी घडवला जातो. ही गोष्ट आहे IAS अधिकारी श्री सुधाकर तेलंग यांची. आमच्या आई वडील स्वप्न होते एक, ते मुलं शिकावं सगळं, त्यांची इच्छा असे आई वडिलाची. आमचे वडील तर अडाणी होते, म्हणजे आई वडील 4थी पण शिकले होते, पण त्याची मेन इच्छा मग मुलं सगळे शिकायला पाहिजे. आम्हाला एका त्यांच्या क्षेत्रात जाऊ द्यायला नाही. सुधाकर तेलंगा 4था, मग माझ्यानंतर डॉक्टर तेलंग, मधुकर तेलंग, सुधाकर तेलंग. लहानपणी ज्यावेळेस ते शिकायला होते त्यावेळेस विद्यार्थी अवस्थेमध्ये इतर विद्यार्थी जे आहेत सोबतचे, त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणं, त्यांना जे काही साहित्य लागतं अभ्यासासाठी किंवा आपल्या वह्या जे लागतात त्या वह्या त्यांना देणं, त्यांना अभ्यासामध्ये मदत करणं आणि इतर चर्चा त्यांच्याशी करणं, अशावरचा स्वभाव त्यांचा होता आणि ते सगळ्यामध्ये मिसळून राहायचे, असा त्यांचा स्वभाव होता. आता खूप आनंद वाटतो आम्हाला. माझा विद्यार्थी ग्रामीण भागातला, आम्ही शिक्षक ग्रामीण भागातले, आणि या पदावर गेला म्हणजे आम्हाला खूप खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो. शाळेमध्ये जे स्कूल डे वगैरे होतात त्यावेळेस भाग घ्यायचा. कोणतंही शैक्षणिक जे असते स्पर्धा कोणत्या असतील त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. अभ्यास एकदा सांगितलं तर त्याला दुसऱ्या वेळेस सांगायची गरज राहत नव्हती. तो जशाला तसंच लक्षात ठेवत होता. त्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये एवढी काही कॉम्पिटिशन नव्हतं. सगळ्यांनी फक्त पास आणि नापास याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. पण हे विद्यार्थी पहिलीपासून एवढा हुशार होता, प्रत्येक वेळेस टॉपच राहायचा. ज्यावेळेस 8वी 9वी झाली, नंतर 10वीचा रिझल्ट लागला, त्यावेळेस आम्हाला वाटलं की हा कोणीतरी फार मोठा अधिकारी होऊ शकतो, अशी त्यावेळेस आम्हाला भावना का झाली, कारण त्या काळात एवढं काही नव्हतं. परंतु त्यांचे स्वभाव, त्यांची अभ्यासू जी वृत्ती होती ना, त्या वृत्तीला खरंच तोड नाही. त्यांच्या जीवनावर सर्वात मोठा प्रभाव हे आमच्या आजोबाचा, कर्मवीर बापूराव पाटील तेलंग यांचा फार मोठा प्रभाव त्यांच्या जीवनावर आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या आजोबाचे सर्वात जास्त गुण आमच्या छोट्या काकामध्ये आलेले आहेत. त्यांची छबीसुद्धा त्यांच्याकडे पाहिलं की आमच्या आजोबाची आठवण आम्हाला सगळ्यांना येते. त्या प्रकारचं राहणं, शिस्तप्रिय बोलणं आणि अतिशय प्रेमळ स्वभाव. माझ्याकडे कधी नांदेडला आले किंवा माझ्या भावाकडे गेले किंवा कुठेही गेले की त्यांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे घरातील लहान मुलं. लहान मुलांना अगदी प्रेमाने जवळ बसून अभ्यासाचंच त्यांना बोलायचं असतं, परंतु ते बोलण्याची सुरुवात ते अभ्यासापासून करत नसत, कारण मुलांचा तो फार आवडीचा विषय नसतो. मग त्यांचे छंद आणि मग हळूहळू ते त्या अभ्यासाकडे जायचे आणि अभ्यास कसा करावा, अभ्यासाची पद्धत कशी असते
हे त्यांना समजून सांगायचे. घरातून मिळणारे शिक्षण व समाजसेवेचे बाळकडू आणि स्वतः समाजासाठी काम करायची जिद्द, यातूनच एक कुशल नेतृत्व घडत गेलं. 1992 मध्ये सेल्स टॅक्स अधिकारी म्हणून चालू झालेली ही कारकीर्द नंतर उपजिल्हाधिकारी, उपायुक्त, आयुक्त अशा अनेक पदांवर राज्यभर चालू राहिली. याच कारकिर्दीदरम्यान सुधाकर तेलंग यांनी अनेक कामं केली, ज्यांची प्रशंसा देश पातळीवर झाली. एका चांगल्या राजकीय पार्श्वभूमीच्या कुटुंबातनं आलेला असतानाही त्यानं सरकारी अधिकारी म्हणून काम करत असताना नेहमी जनतेच्या हिताचा प्राथम्यानं विचार करून अतिशय शांतपणे, अतिशय किचकट आणि अवघड प्रश्न त्यानं सोडवलेले आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लातूर महानगरपालिकेचा तो आयुक्त म्हणून काम केलेलं आहे त्याने. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी होतो आम्ही. IASमध्ये आमचं नॉमिनेशन झालेलं नव्हतं आणि त्याच काळामध्ये 2015ची किंवा 16ची गोष्ट असेल, महाराष्ट्रामध्ये भीषण पाणी टंचाई होती आणि लातूर महापालिकेला पाण्याची इतकी टंचाई होती की सांगली जिल्ह्यातनं रेल्वेनं पाणी पोचवावं लागलं. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आम्ही लातूर शहराला रेल्वेनं पाणी आणण्याचं सर्व नियोजन केलं आणि रेल्वेनं 25 लाख लिटर दररोज इतकं पाणी रेल्वेनं आम्ही मिरजून दररोज आणायला सुरुवात केली. जिथं 6 कोटी लिटरची पाण्याची गरज होती तिथं आम्ही 60 लाख लिटर म्हणजे 10% एकूण गरजेचं पाणी आम्ही एकत्रित करायचं आणि ही शहरातल्या 2 वेगवेगळ्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये हे पाणी, कारण धरणातलं जे टँकरद्वारे पाणी आणलं ते सगळं रॉ वॉटर होतं, प्रक्रियापूर्व पाणी होतं, प्रक्रिया न केलेलं पाणी होतं. हे सर्व पाणी आम्ही परत लातूरच्या 2 जलशुद्धीकरणामध्ये प्रक्रिया करायची आणि ती प्रक्रिया करून टँकरने त्याचं शहरातल्या 5 लाख लोकसंख्येला कसं पुरवायचं हा एक फार मोठा प्रश्न होता. पण महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याच्यासाठीची जी गरज आहे ती मात्र जे महानगरपालिकेची प्राईम जबाबदारी असते ती समजून आम्ही प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रति घर आम्ही 200 लिटर पाणी पुरवठा दर आठवड्याला आम्ही करत असू. हे करण्याचं नियोजन हे मात्र अतिशय म्हणजे ज्याला आपण कौशल्यानं तेलंग साहेबांनी केलं. फक्त पाणी नागरिकांपर्यंत पोचवणं इथपर्यंत त्यानं उद्देश त्याचा ठेवलेला नव्हता. आलेलं पाणी 100% फिल्टर करून देणे याच्यावर त्याचा भर होता. आपल्याला आठवत असेल तर ह्या पाणी पुरवठ्यातनं जनरली रॉ पाणी पुरवठा दिल्यानंतर जे साथीचे आजार होतात, पोटाचे विशेषतः, असा कुठलाही आजार किंवा आजाराची साथ त्या संपूर्ण कालावधीमध्ये लातूरमध्ये आली नाही. ही मला वाटतं की अतिशय मोठी अचिव्हमेंट आहे. वास्तविकता नगरपालिका 1965च्या कलमानुसार आणि महानगरपालिका नंतर झाली, दर 4 वर्षाला मालमत्ताचं कर मूल्यांकन व्हायला पाहिजे. परंतु लातूर पालिकेमध्ये 1970ला म्हणजे साधारणतः 56 का 62ची नगरपालिका स्थापना आहे. त्याच्यानंतर 1970ला कर पुनर्मूल्यांकन झाले. साहेब साधारणतः 13च्या दरम्यान लातूर महापालिकेचे सुधाकर तेलंग साहेब आयुक्त म्हणून आले. त्यांनी हळूहळू हे परिस्थिती लक्षात यायला लागले की साधं पाणीपट्टी पैसे भरायला पैसे नाहीत शासनाचे, लाईट बिल पाण्याचे भरायला पैसे नाहीत, स्ट्रीट लाईट कपात होतात, मग आपलं उत्पन्न काय. त्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. साहेबांनी या सगळ्या सर्वेक्षण करण्याचं डोक्यात घेतलं आणि तेही अगदी टेक्नोइस्ट, म्हणजे तुमची मालमत्ता तुम्हाला बसल्या बसल्या तुमच्या घरच्या मोबाईलवर तुम्हाला तुमचा टॅक्स भरता येईल अशा पद्धतीचं नियोजन करण्यास त्यांनी आदेश दिले आम्हाला आणि आमच्या उपायुक्तांना. युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड त्या प्रॉपर्टीला देण्यात यावं हे साहेबाची कल्पना आणि त्यानुसार त्यांनी म्हणजे प्रॉपर्टीचा एकदा युनिक कोड तुम्हाला लागला तर नंबर चेंज नाही होणार. अशा पद्धतीनं नियोजन करून मालमत्ता धारकाला कसं सोयीस्करपणे त्याच्या मालमत्ताची माहिती मिळेल, त्याला कसं कर भरणा करता येईल आणि त्यांना लागलेला कर मालमत्ताधारकांना ते तुमच्या रेटप्रमाणे योग्य आहे का नाही या गोष्टीत पाहिजे. म्हणजे जे पहिली मालमत्ता 70-75 होती साधारणतः आपण 1.5 पट म्हणूया, 1.5 पट मालमत्ता वाढल्या साहेबांच्याकडे. 1,03,000 मालमत्ता आहे आज, म्हणजे सर्वे झालं त्यावेळेची गोष्ट आहे. आज तर त्याला होऊन 6-7 वर्ष झालं, अजून ते पुढे गेलं असं. प्रशासनिक सेवेमध्ये
त्यांनी नोकरी नाही केली, म्हणजे सेवा हे नोकरी म्हणून काम नाही केलं, तर त्यांनी ही जनसेवा म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यांचं प्रत्येक वेळीस आम्हाला जेव्हाही केव्हा आमच्या सभा मीटिंग्स वगैरे घ्यायचे, तेव्हा त्यांचं मुख्य जे हे राहायचं ते म्हणजे लाभार्थी हा माझा या योजनेचा खरा कणा आहे आणि त्या लाभार्थ्यापर्यंत आपले जे लाभ आहे हे लाभ त्याच्यापर्यंत पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे. आज सुधाकर तेलंग आपल्या प्रशासकीय सेवेचा 33 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. या कार्यकाळात त्यांनी आपले सहकारी, परिवार आणि जनतेचा सांभाळ करत सर्वांना नेहमीच सहकार्य केले. त्यांनी नेहमी माध्यमांच्या प्रकाशझोतापासून लांब राहून काम करण्याला प्राधान्य दिलं. त्यांचा सहवास लाभलेली प्रत्येक व्यक्ती त्यांचा आदर्श आपल्यासमोर ठेवते. तेलंग सरांचं नाव घेतलं की मितभाषी, माणुसकीचा, सरळ मार्गी वागणारा आणि चांगला एक सगळ्यांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण सरांकडे बघतो. कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी म्हणजे सदैव तत्पर असणारे तेलंग साहेबांचा चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोर येतोय. संतांचं वचन आहे, कुळी कन्या पुत्र होती जै सात्विक तयाचा आनंद वाटे देवा. त्याचा आनंद त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांना, वडिलांना, आईला, त्यांच्या भावांना सुद्धा त्याचा आनंद झाला. त्यांच्या स्वभावामध्ये मीपणा नाही आहे. मी साधारणतः त्यांच्या बोलण्यातून कधी येत नाही. म्हणजे आज आम्ही छोट्या काकाला पाहिले की आमच्या डोळ्यासमोर आमचे आजोबा हे मला दिसतात आणि त्यांच्यामधला जो शांतपणा आहे, जो स्थितप्रज्ञपणा म्हणून आपण शिस्त म्हणू या वागण्याची प्रत्येक गोष्टीतली, ही मला त्यांच्याकडून जाणवते. सरांचा एवढा दीर्घ अनुभव हा आम्हाला वेळोवेळी त्याची प्रचिती आम्हाला येत होती. त्यांचा जो स्वभाव आहे, जे मी यापूर्वी म्हटलं की एक ॲक्सेसेबल आहे, कोणीसुद्धा साहेबांना ॲप्रोच होऊन आपलं म्हणणं सांगू शकतो आणि त्यानुसार मग साहेब आपलं त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करतो. इज अ नेक्स्ट गॉड. गौतम बुद्ध. कूल, काम, शांत, स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्व, कुटुंबवत्सल, तितकंच हळवायसर, म्हणजे कारण मुलीप्रती, कुटुंबाप्रती हळवेपणा दिसतो. वडिलांप्रती आदरातिथ्य याही वयामध्ये. एव्हरग्रीन, एव्हर शाईन, द बेस्ट पर्सनॅलिटी. जनतेच्या सेवेची आणि राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन प्रशासकीय सेवेत रुजू झालेले अधिकारी कदाचित सेवानिवृत्त होत असतील, पण त्यांच्यातील राष्ट्रप्रेम आणि समाजसेवा निवृत्त होत नाही. सुधाकर तेलंग यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, सेवानिवृत्ती झाली म्हणजे काम संपलेलं नाही, आता तर सेकंड इनिंग चालू झाली आहे.